बीड शहरातील बार्शी नाका परिसरातील जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक घटना घडली असून शाळेचे लोखंडी गेट अचानक कोसळल्याने अर्शलान बागवान हा विद्यार्थी जखमी झाला आहे। जखमी विद्यार्थ्याला तातडीने बीड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थी गेट उघडण्यासाठी धावत गेले असता अचानक शाळेचे गेट कोसळले। या दुर्घटनेत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला। शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिपाई यांच्या हलगर्जीपणामुळे एका विद्यार्थ्याचा जीव जाता जाता वाचलेला आहे। हे एवढं मोठं गेट त्या विद्यार्थ्याच्या अंगावर पडलेलं आहे। गेट विद्यार्थ्यांना उघडायला सांगतात। गेट या हलगर्जीपणामुळे जर त्या विद्यार्थ्याचं कमी जर वाईट जर झालं तर याला सर्वस्वी शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिपाई वर्ग जबाबदार आहे। गेट उघडायला गेलते का विद्यार्थी? विद्यार्थ्याला गेट उघडायला लावलं असे आम्हालाही माहिती भेटली आहे की एक कोणीतरी बाहेरून व्यक्ती आलेली होती, त्याच्यासाठी विद्यार्थी हा गेट उघडायला गेलेला होता आणि त्यावेळेस ही दुर्घटना घडलेली आहे। इथे शिपाई नाही का शाळेत? शिपाई आहेत ना, आहेत शिपाई इथं। आता त्यांना विचारलं असं ते म्हणतात आमचा परिपाठ चालू होता। जर परिपाठ चालू होता तर शिपायाचं परिपाठामध्ये काम काय, माझा हा प्रश्न आहे। विद्यार्थ्याला हॉस्पिटल नेले का? हा, विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये नेलेला आहे, सिव्हिलला आहे म्हणून त्यांच्यासाठी गेट उघडलं होतं। ते काय करणार आहे सगळं? ते आता शिपाई आलते का गेट उचलू लागा म्हणायला, त्यांच्यासाठीच गेट उघडायला गेलो, त्यांच्यासाठी उघडायला गेलो म्हणून ते गेट